पुण्यातील नानापेठ परिसरात आंदेकर आणि कोमकर यांच्या वादात आजोबानं लेकाचा बदला घेण्यासाठी नातवाचा जीव घेतलाय। आंदेकरच्या टोळीनं वनराज आंदेकरच्या खुनाचा बदला घेण्यासाठी भाचा आयुष कोमकर याची गोळ्या झाडून हत्या केली आहे। अखेर 3 दिवसांनी आज आयुषवर पुण्याच्या वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आयुषवरती या ठिकाणी वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार सुरू आहेत। गेल्या 3 दिवसांपासून त्याचा मृतदेह ससून रुग्णालयात ठेवण्यात आला होता। पॅरोलवर सुटलेले वडील गणेश कोमकर अखेर आपल्या लेकराच्या अखेरच्या प्रवासात सामील झाले। या अंत्यसंस्कारावेळी वातावरण शोकाकुळ झालं होतं। वनराज आंदेकर हत्या प्रकरणी गणेश कोमकर वर्षापासून नागपूर कारागृहात शिक्षा भोगत आहे। आज गणेशवर स्वतःच्या लेकावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आलेली आहे। त्यावेळी गणेशच्या हातातील एक भेटकार्ड हे उपस्थितांचं लक्ष वेधून घेत होतं। अंत्यसंस्कारासाठी आलेल्या गणेशच्या हातात एक भेटकार्ड होतं। हे साधं कार्ड नव्हतं, तर त्यांचा लेक आयुषनं स्वतः कारागृहात वडिलांना पाठवलेलं होतं। आय लव्ह यू पप्पा असं त्या कार्डवरती आयुषनं लिहिलं होतं। त्याचबरोबर नवीन ड्रेस पाठवलाय असं देखील लिहिलं होतं। या कार्डसोबत त्यानं काही बालपणीचे फोटो चिटकवले होते। वडिलांच्या प्रेमासाठी आतुर झालेल्या मुलाची ती अखेरची भेट ठरली। लेकानं अखेरच्या भेटीत दिलेलं हेच कार्ड गणेशनं आपल्या मुलाच्या अंत्यसंस्कारावेळी हृदयाशी घट्ट धरून ठेवलं होतं। गणेशने लेकाचं हे शेवटचं आठवण म्हणून सर्वांसमोर दाखवलेलं आहे। मुलाला सांगण्यासाठी कदाचित तो गणेश भेट कार्ड घेऊन आला होता। बालपणापासूनचे दोघांचे एकत्रित फोटो त्या कार्डमध्ये पाहून उपस्थित नातेवाईक, मित्रमंडळी आणि गावकरी हळहळले। कारागृहात असतानाही मुलानं पाठवलेलं प्रेमाचं प्रतीक आज वडिलांच्या हातात होतं, पण मुलगा मात्र नव्हता। वनराजच्या खुनानंतर आंदेकर कोमकर यांच्या संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला होता। आंदेकर कोमकर संघर्षात एका निरागस जीवाचा बळी घेतला गेलाय। पुण्यातील मध्यवर्ती भागात झालेल्या वनराज आंदेकरांच्या या हत्येला त्यांच्या सख्या बहिणींसोबतचा मालमत्तेचा वाद कारणीभूत ठरलाय। वनराज आंदेकर यांचं त्यांच्या 2 सख्या बहिणी संजीवनी आणि कल्याणी आणि 2 सख्खे मेहुणे जयंत आणि गणेश लक्ष्मण कोमकर यांच्यासोबत बिनसलं होतं। गुन्हेगारीचा शेवट गुन्हेगारीनेच होतो हा इतिहास आहे। मागील 3 पिढ्या स्वतः आंदेकर कुटुंब या इतिहासाचा भाग राहिलाय। गेली 5 दशकं बाहेर खेळलं जात असलेलं टोळी युद्ध अखेर त्यांच्या कुटुंबात सुरू झालं आणि सख्या बहिणींकडून भावाची हत्या घडवण्यात आली। त्यानंतर आता आंदेकर टोळीनं सख्या भाच्याचा खून केला।